तर भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिलाय। राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखेनं भाजपत प्रवेश केलाय। भाजपनंही सुजय विखेला नगरमधून उमेदवारीवरती शिक्कामोर्तब केलंय। विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा भाजपमध्ये, सुजय विखेंनी घेतला भाजपचा झेंडा हाती। विखे पाटलांची नवी पिढी भाजपमध्ये। भारतीय जनता पक्षाचा माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा। गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात जी चर्चा जोरात सुरू होती त्यावर शिक्कामोर्तब झालंय। राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नगरमधील दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय। मुख्यमंत्री आणि भाजपच्या राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सुजय यांचा भाजप प्रवेश झालाय। भारतीय जनता पक्षाचा माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा। वडिलांच्या इच्छेविरोधात हा निर्णय घेतल्याचं सांगत नगरमध्ये भाजप मजबूत करण्याचं काम करणार असल्याचं सुजय यांनी सांगितलंय। सुजय विखे पाटील हा स्वतंत्र व्यक्ती म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत भारतीय जनता पार्टीमध्ये जायचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामध्ये माझ्या वडिलांचा आणि माझ्या कुटुंबाचा, माझ्या आईच्या कुठल्याही प्रकारे सहभाग नाही आणि म्हणून मी एक व्यक्ती म्हणून हा निर्णय घेतला आणि त्यामध्ये माझ्या कुटुंबामध्ये कुठेही प्रकारे। पण सर, तुम्ही निर्णय घेताना वडिलांना विचारून हा निर्णय घेतला असेल? आमची चर्चा झाली। वडिलांचा कदाचित त्या निर्णयाला विरोध मला असं वाटला, पण मला त्या गोष्टी मी आजपर्यंत 7 वर्षामध्ये मला जे योग्य वाटतं तो निर्णय मी घेतो। सुजय विखेंनी भाजपात येण्यापूर्वी कोणतीही अट घातली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। सुजय विखेंना नगरमधून उमेदवारी देण्यावरही मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलं। यावेळी राज्यात 45 जागा शिवसेना भाजप जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आम्ही देखील हा निर्णय केला की भारतीय जनता पक्षाचं जे आमचं महाराष्ट्राचं पार्लमेंटरी बोर्ड इलेक्शन कमिटी आहे त्याच्या माध्यमातून डॉक्टर सुजय विखे यांचं नाव आम्ही खासदारकी करता केंद्र सरकारच्या आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये निर्णय घेण्याचा सगळा अधिकार हा आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वातल्या पार्लमेंटरी बोर्डाला असतो। पण मला विश्वास आणि तुम्हालाही विश्वास आहे की इकडनं नाव गेल्यावर तिकडनं येईलच। सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का आहे। आता राधाकृष्ण विखे पाटील काय करणार? नगरमधील भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधींचं काय होणार याबाबत मोठी उत्सुकता आहे। वैदेही काणेकरसह तुषार रुपनवर, साम टीव्ही, मुंबई।